नमस्कार. मी अलिग्राम ऑर्गॅनिक प्रतिनिधी अमोल लेंगरे सोलापूरवरून. तर आपण एका कंझ्युमरच्या घरी आलेले आहेत, एका पेशंटच्या घरी आले आहेत. त्यांना फायटन ज्यूस घ्यायच्या अगोदर काय काय त्रास होता आणि आता फायटन ज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडलाय ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा प्रथमतः. साखराबाई गुंडलाल तांबळे. तुमचं वय? वय 50. 50. तर तुम्हाला फायटन ज्यूस घ्यायच्या अगोदर काय त्रास होता? हात पाय कंबर दवाखाना चालू होता मला. ती बाटली घातल्यापासून आपला दवाखाना हे समजा बंद आहे. आणि तुम्हाला ह्याची पण गोळी चालू हा, होती चालू मला, होती ह्याची. थायरॉइडची. हा, हा. थायरॉइडची गोळी आता तुम्ही घ्यायचं चालू आहे का बंद आहे? बंद आहे आता. ती बाटली घातल्यापासून आपलं बंद आहे. त्रास होते का काहीच थायरॉइडचा? काहीच नाही. पूर्ण त्रास कमी झाले? कमी झालेला. थायरॉइड बी तुमचं कमी झालं? कम झालेला आहे. अजून दुसरा काय त्रास? दुसरं काय नाही. आता खाली एवढं इथून एवढा बाजू हे आहे का नाही दुखतं एवढं. थोडं दुखते तेवढं. बाकीचं कंबर दुसरं दुखी, काय नाही. मान. कंबर नाही, डोकं नाही, हातापाय नाही, पोट साफ, बाथरूम साफ, समजा चांगला आहे. आणि तुमचं घ्यायच्या अगोदर दवाखाना कंटिन्यू चालू असेल? चालू किती दिवसांना दवाखान्यात जात होता तुम्ही? 3 दिवसाला 2 दिवसाला 3 दिवसाला 2 दिवसाला 2-3 दिवसाला कंटिन्यू दवाखाना असेल? 3 मी रोज इंजेक्शन करून घेतल्याशिवाय मी राहतच नव्हतो. असं आहे का? आता कसं वाटतंय तुम्हाला आता फायटन? हे घेतल्यापासून आपला दवाखाना नाही काय. बरं, धन्यवाद. आणि तुम्ही हे फायटन ज्यूस बद्दल जे दुसऱ्यांना काय सांगू शकता, म्हणजे फायटन ज्यूस घ्यावं का इतरांनी नको? घेवावं. चांगला आहे.